नमस्कार मैत्रिणींनो, अनिताज किचन मध्ये आज तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला शिकवणार आहे लज्जतदार लसुनी पालक पनीर। तर चला आपण पालक पनीर बनवूया। पालक पनीर बनवण्यासाठी मी तयार केलेलं साहित्य, त्यासाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य बघून घेऊ आपण। चला मग आपण पालक पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। सर्वात पहिले मी 200 ग्राम पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। 200 ग्राम मी पनीर घेतलेला आहे। 2 ते 3 टमाटर घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। पनीरचे बारीक क्रश करून घेतलेले आहे 2-3। त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यासाठी लागणाऱ्यासाठी मी एकदम चुरचुरीत लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि 2 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे। आपल्याला लागेल एका बाउल मध्ये अर्धा चम्मच जिरा, 2-3 लवंग मिरे घेतलेले आहे, 1 चम्मच जिऱ्याची पूड घेतलेली आहे, अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे, 1 चम्मच अद्रक घेतलेला आहे, 1 चम्मच मी काश्मीरी मिर्च घेतलेली आहे, 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेला आहे, अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच मी मीठ घेतलेला आहे, 1 चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे मी ह्या कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तोपर्यंत पालकाला थोडीशी उकडी आणून घेऊया। तर आपण पालक उकडण्यासाठी याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया। छान असा पालक ह्या पॅन मध्ये आपण टाकूया। आता हा पालक आपण 5 ते 7 मिनिट गॅसवर उकडण्यासाठी ठेवूया। पालकामध्ये जीवनसत्व असतं, प्रोटीन असते आणि पनीर मध्ये प्रोटीन असते, तर हे आपल्या खाण्यासाठी हेल्दी असते। तर सर्वांनी आपल्या घरी एकदा करून बघा। तर बघा मैत्रिणींनो, अगदी छानपैकी पालक शिजवून झालेला आहे। तो मी पॅन मधून एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे आणि तो 5 मिनिटं मी हा पालक थंड होण्यासाठी एका बाउल मध्ये काढून ठेवलेला आहे। पालक थंड झालेला आहे, तर आपण हा मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेऊ आणि त्याची छान पैकी बारीक प्युरी आपण तयार करून घेणार आहात। आता आपण उकडलेल्या पालकाला मिक्सर मध्ये ब्लेंड करून घेऊया। बघा किती छान प्युरी तयार झालेली, अगदी सुंदर आणि त्याचा सुगंध पण छान दरवळत आहे। तर चला आता आपण याची भाजी बनवूया। मी एक पॅन घेतलेली आहे, त्या पॅन मध्ये आपल्या आवडीप्रमाणे 2 ते 3 चम्मच मी तेल घातलेलं आहे। चला तर आपण पालक पनीरची भाजी बनवूया। सर्वात पहिले मी एक पॅन घेतला आहे, पॅन मध्ये तेल गरम करून टाकलेलं आहे। 2 ते 3 पड्या आपल्या आवडीप्रमाणे आपण तेल घ्यायचं आहे। सर्वात प्रथम मी याच्यामध्ये 2 तेजपान घातलेले, अर्धा चम्मच मी जिरा घेतलेला, अर्धा चम्मच मी हिंग घेतलेला आहे आणि छान चव येईपर्यंत याला भाजायचं आहे। 2 ते 4 लवंग मिरे घेतलेले आहे। त्यानंतर मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे। त्यानंतर मी अद्रकची 1 इंच अद्रकची पेस्ट घेतलेली आहे बारीक, त्याला चांगला हलवून घ्यायचा आहे। मी टाकलेला सर्व मसाला हा अगदी छान सुगंध दरवळत आहे। अद्रकची पेस्ट, तेजपान, जिरा पूड, जिरा पावडर, जिरा, मिरे, लवंग हे अगदी छान भाजून घ्यायचे आहे। याच्यामध्ये थोडं आपण बेसन पीठ घालणार आहे। हे बेसन पीठ आपण अगदी मंद आचेवर भाजणार आहात। छान बेसन पीठाने भाजी छानही चविष्ट लागते आणि ते भाजल्यानंतर अगदी त्याचा सुगंध दरवळतो। 1 चमचा मी काश्मीरी मिर्च टाकली यामध्ये, अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। यामध्ये मी कांदा पण टाकलेला आहे। हा कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। छान सोनेरी हा सुंदर अगदी मसाला भाजून झालेला आहे, अगदी सुगंध दरवळत आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं चवीप्रमाणे 1 चम्मच मीठ घातलेला आहे। पालक पनीर मध्ये 2 ते 3 टमाट्याची प्युरी आपण घालत आहात। याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत। टमाट्याची प्युरी याच्यामध्ये टाकून झालेली आहे। 2 ते 3 मिनिट छान आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपण पालकची प्युरी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता पालकाला किती सुंदर रंग आलेला आहे, अगदी सुंदर आणि सुरेख ही प्युरी आपली तयार झालेली आहे। पालक पनीरसाठी चांगलं एक जिन्नस होण्यासाठी आपण याला थोडा वेळ 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया। आपण यामध्ये पनीरचे तुकडे टाकूया। छान असं पनीर टाकून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर टाकूया। 1 चमचा बटर आपण ह्या भाजीमध्ये टाकूया।
त्याला छान असं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया एकजीव होईपर्यंत. अगदी पनीरची भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि सुरेख सुगंध अगदी दरवळतो आहे. तर चला यामध्ये आपण बारीक किसलेले पनीरचे तुकडे टाकूया. पालक पनीरच्या भाजीसाठी मी तडका देण्यासाठी 2 ते 4 लसूणच्या कांड्या घेतलेल्या आहे आणि शिवाय त्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आहे. तडका देऊन झालेला आहे अगदी छान. चला तर मग आपण याला भाजीमध्ये अगदी सुरसुर आवाज येईल बघा, किती सुंदर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. चला तर पालक पनीरची भाजी तयार आहे. अगदी छान आणि सुंदर बनलेली आहे. तुम्ही याच्यासोबत पोळी, तंदुरी रोटी आणि पराठे पण खाऊ शकता. जर माझी पालक पनीरची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा.